श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं आणि असं वाटणं हे सुद्धा साहजिक आहे. पण श्रोते हो, आपलं वास्तव हे आपण विसरायला नकोय. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतंय, वास्तविक आयुष्यात नाही. श्रोते हो, मुळात मोठं होण्यासाठी काही काळ हा स्वतःला जमिनीखाली गाडून घ्यावं लागत असतं आणि नंतर जे काही मिळतं ना, त्याचं समाधान पाहिजे असतंय. शेवटी श्रोते हो, तुम्ही जगलात ते वास्तव. न मिळाल्याचं दुःख करत बसलं तर जग सहानुभूती देऊ करेल, पण साथ नाही. म्हणूनच वास्तवात जगणं हे केव्हाही चांगलं असतं. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. श्रोते हो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोचवा. लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवत चला. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दिवस होऊन तर रात्र सावली असते, विवंचनेच्या कात्रीत झोप माऊली असते. आपली सुखाची व्याख्या ही आपणच ठरवायची असते. रात्र म्हणजे एकमेकांची ख्याली खुशाली जाणून घ्यायची ती वेळ असते. मनातलं रितं करायला रात्र हवी असते आणि दुःख प्यायला दिवस पुरत असतो. सगळेच हक्क सांगितले जात नाहीत, काही भावना अव्यक्त असतात. न भेटता सुद्धा नेहमी ओढ लावणारं नातं हे अमर असतं. संध्याकाळची शतपावली म्हणजे दिवसभराची सुंदर सांगता असते. दुसऱ्याचं दुःख पाहून हळहळ वाटणारी पिढी ही तयार झाली की नातं जपणारी पिढी आपोआप तयार होत असते. बोलून दाखवण्यापेक्षा शांतता जास्त बोलकी असते. चूक करून सुद्धा चूक न केल्याचा कांगावा करणारी लोक आयुष्यात जास्त मनस्ताप देतात. समोरच्याच्या मनातलं सर्व ठाऊक असूनही बोलावं की नाही बोलावं हा मनाचा अवघडलेपणा अवघड असतो. द्यायचे असतात कधीतरी प्रामाणिक कबुली जबाब स्वतःला. रुकरुक लागून उशीर होण्यापूर्वी मनसोक्त बरसू द्यावं मनाला. स्त्रीला मिळालेला एक कप आयता चहा म्हणजे दीर्घकाळ स्मरणात राहणारी एक सुखद आठवण असते. एक दोन बोलण्यातूनच आपल्याला समजायला हवं कोण आपल्याला टाळतंय. समोरच्याकडून कमी प्रतिसाद येत असेल तर त्या नात्यापासून अंतर ठेवावं. तरीही प्रयत्न चालूच असतील तर तुमचा स्वाभिमान हा खूपच स्वस्त आहे. शब्दात फक्त व्यक्तता असते, खरं प्रेम कृतीत असतं. जितकं स्वतःला रोखू तितका त्रास होईल. वाहत्या नदीला अडवलं की डोह होणारच. काही प्रॉब्लेम्सवर एक कप चहा उत्तर असतं. कधी कधी शहाणपण हे उशिरा येतं, वेळ गेलेला असतो. तेव्हाची अनुकूल स्थिती आता नसते. तरीही काहीतरी करण्याची जिद्द उशिरा का होईना
सुरू केलेली धडपड प्रामाणिक प्रयत्नांना यश देते असेल मनात तर पुन्हा वाहता येईल. चुकीच्या लोकात यशस्वी होण्यापेक्षा एकटं अपयशी होणं हे कधीही चांगलं. आभाळागत दुःख समुद्रागत पचवायचं, लाख संकट येवो जगणं नाही सोडायचं. हातात सतत स्मार्टफोन असून सुद्धा आपण स्मार्ट नाही हे दुर्दैवच. रात्रीचा अप्रूप यासाठी तिथं जगाचा कलकलाट आणि मुखवटा असलेली माणसं नसतात. आपला मुखवटा उतरवला की आपण आपल्याला आहे तसं भेटतो. कधी कधी तुमच्या सोबत असणारे फक्त नावाला सोबत असतात. तुमचं दुःख, तुमचा आनंद, तुमचा नाविन्याचा प्रयत्न यांच्याशी जास्त काही देणं घेणं नसतं. अशा व्यक्ती त्यांना आपली गरज पडते यासाठी सोबत असतात. हे लवकर ओळखता यायला हवं. जे करायचं ते लवकर करा. मागे राहिलेल्या गोष्टीची खंत आयुष्यभर मनाला खात राहते. आपण ज्या वेगानं पुढे सरकतोय त्याच वेगानं मनालाही चालता यायला हवं. जितकं बोटं पकडावं तितकं ते लहान मुलासारखं मागं मागं राहू पाहतं. जुने मित्र भेटल्यावर आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू होतं. ज्या स्वभावाला औषध नसतं त्या स्वभावापासून दूर राहणं हा इलाज असतो. न समजून घेणाऱ्याला समजावून सांगणं हे कठीण असतं. तिळातिळानं वाढणारं प्रेम आणि कणाकणानं बहरणारं नातं जन्मांतरीचे स्नेहबंध निर्माण करतं. एखादं यश हे अबोल असतं जे की आनंद अश्रूतून बोलतं. दोन प्रकारची लोक असतात. एक प्रामाणिकपणे काम करणारी आणि दुसरी अप्रामाणिक राहूनही कुणाच्या नजरेत न येणारी. याचा त्रास आणि मनस्ताप हा फक्त प्रामाणिक लोकांनाच होतो. जे करायचंय ते लगेच आणि आताच करा. पुढे जाऊन मागं येणं हा पर्याय अस्तित्वातच नाही. दिवसभर धावपळ करून चावी दिलेल्या खेळण्याप्रमाणे आपण रात्री शांत होतो. ताकदीनं सगळं आलबेल असल्याचं नाटक वठवणं सर्वात अवघड असतं. स्वतःला गृहीत धरणं म्हणजे स्वतः स्वतःवर अन्याय केल्यासारखं असतं. कळत असूनही न कळल्याचं नाटक करणारी लोक फार रिझर्व असतात. आधी स्वतःचा विचार मग दुसऱ्याचा. दिवस सार्थकी लागतो रात्रीमध्ये शांतता गोवसल्यावर. जिथं ओढ संपत नसते ते प्रेम कधी संपत नसतं. काही वाईट अनुभव मुद्दाम लक्षात ठेवायचे. आपल्या जास्तीच्या चांगुलपणाचा घेतलेला गैरफायदा लक्षात ठेवण्यासाठी. नातं निर्माण करायचं असेल तर स्तुती करायला शिका आणि ते संपवायचं असेल तर खरं सांगायला शिका. एका पुरुषाचं एखाद्या स्त्री सोबत असणं समाजातील काही नजरांना मान्य नसलं की अत्यंत अर्थपूर्ण असलेलं प्रेम सुद्धा जगासाठी अफेअर बनतं. नात्यात भेटी होत नसतात, भेटी घडवून आणायच्या असतात.